छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि त्यावरून या गडाचं नाव कोरीगड असे पडले असावे. या तुम्ही कप अँड रिंग्स बघताय ना. आधी मानवाने पूर्ण असं मोठ्या सपाट अशा दगडावरती तर ते हे आहे कोराई माता मंदिर. हो गया गाईज. ए थांब 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 थांब. सम्राटाचा प्रत्येकाला सॉरी आणि धन्यवाद. काळानुसार समस्त पुण्य पावला. चला 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 चला. सुप्रभात आणि जय शिवराय मित्रांनो. आज आपण आलेलो आहे कोरीगड गडावर आणि आजची मोहीम अशी आहे की आपल्याला गडाची थोडीशी स्वच्छता करायची. तर सध्या आपण गड चढायला सुरुवात केली आहे पायथ्यापासून. आणि हे आपले सर आहेत. सर तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि आजचं सांगा मोहिमेचं काय, आपला कसं काय राहणार आहे पुढे. आपण स्वराज्य बौद्ध संस्थेकडून आलेलो आहे. आजचं आपलं एवढंच आहे की आपल्या स्वच्छता मोहीम राबवायची आहे आपल्याला किल्ल्यावरती. आता आपली सगळी संपूर्ण टीम आलेली आहे. हात करा सगळ्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. टोपी टोपी वाटपाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे इथे. बोल बोल. टोपी घाल भाई, लॉक कर भाई. असं पण छान दिसतंय. सर घ्या, तुम्हीच घ्या. आहे माझ्याकडे तसं पण. घ्या घ्या घ्या. नाही नाही घ्या घ्या घ्या. मित्रांनो तो आहे गडाचा एकदम टॉप पॉइंट आणि आपल्याला आतमधून एक पूर्ण ट्रेक कंप्लीट करत जायचंय आणि मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. किल्ल्यावर चढत असताना मित्रांनो मी चढता चढता तुम्हाला थोडक्यामध्ये कोरीगड किल्ल्याची जरा माहिती देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1657ला हा किल्ला काबीज केला होता, म्हणजे ताब्यात घेतला होता. या किल्ल्याला वरती भक्कम अशी तटबंदी आहे आणि आसपासच्या परिसरात देखरेख करण्यासाठी हा एक उत्तम असा किल्ला त्या काळी होता. आणि लोणावळ्यापासून अगदी 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसंच किल्ल्याच्या जर का मी हाईटबद्दल बोलायचे झाले तर 3050 फूट अशी समुद्रसपाटीपासून किल्ल्याची एक उंची आहे. किल्ल्याचा जो पायथा आहे त्याजवळच एक पेठ शहापूर हे एक गाव वसलेलं आहे आणि त्यावरून कोरीगडला शहापूर असं सुद्धा म्हणतात. आणि जे नाव पडलंय कोरीगड त्यामागे 2 रिझन्स आहेत. एक म्हणजे की त्या काळामध्ये कोराई समाजाचे लोक राहायचे आणि दुसरं म्हणजे की वरती कोराई माताचं मंदिर आहे आणि त्यावरून या गडाचं नाव कोरीगड असे पडले असावे. तर सध्या आपण चढतोय तर तुम्हाला काही मधामधातले जे छोटे छोटे क्लिप्स आहेत ते मी दाखवत राहील. मित्रांनो आम्ही चढत तर आलो इथपर्यंत, पण पुढे गेल्यानंतर एक्झॅक्ट या पॉइंटला स्टॉप होते. वरती चढायला आपल्याला दोरखंडाच्या मदतीने चढावं लागेल. सो ते आपल्याकडे तर नाही आहे.
तर आपल्याला रस्ता बदलायची वेळ येते. ट्रेक करत चाललोय मित्रांनो. रस्ता जरा अवघड आहे. हॅलो, वेलकम टू इंडिया. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? Okay. Where are you from? Poland. Okay. परत चला. नाही म्हणे अरे खाली उतर बोललेलं मी आधी. बेकार ओमकार कुठपर्यंत इथपर्यंत झालास काय? अरे चला चला पुढे स्विंग शूटरचे माणसं होते. Oh no. बकेट संपली. चला. डायरेक्ट टॉप सेंटर लागले. चला खाली. परत एकदा विषय झालेला आहे गाईज. एवढं सगळं चढून पण परत माघारी फिरावं लागणार आहे. एवढं सगळं वर चढलोय, कॅमेरामध्ये तर नाही दिसणार. बराच अवघड प्रवास करून आलो होतो. आहे का रस्ता? तरी पण हे आम्हाला वरच बोलवत आहेत. रस्ता नाही पुढे. आम्ही सगळे इकडून फिरून आलो आता आतमधून. पण बघू, हा रस्ता तर वाटतोय की जायचा आहे, त्यामुळे इकडून आता आपण वर चढूया. तुम्हाला सुद्धा याच रोडने यायचंय. आम्ही चढत तिकडून असं वर गेलो होतो, तिथे जाऊन वापस आलो, परत इकडे गेलो आणि इकडून जाऊन परत वापस आलो. तर तुम्हाला जर काय यायचं असेल तर या रस्त्याने या. आणि याच रस्त्याने पुढे गेल्यानंतर 15 मिनिटाची पायवाट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पायऱ्या लागतील. काय कुठून आले माहिती नाही. इथून लपून बसले. आम्ही इथून म्हणतोय की रस्ता चुकलो ना, हा म्हणतोय ओ शेट स्लश शेट. आणि कॅमेरामॅनने कॅमेरा सोडलेला आहे. काम 25 झालेलं आहे त्यांचा. आलेच आता सगळे. एन्जॉय केलं सगळ्यांनी. ते काय काढतात साहेब? चढले होते तिथं, झोपले जरा. चला, तो कोरीगड किल्ल्याच्या जवळ आम्ही पोहोचलोय. आणि त्याच्यामध्ये बसायला जाऊया. इथून किल्ल्याला पायऱ्या चालू होतात. जवळपास 600+ पायऱ्या आहेत. 600 ते 750 पायऱ्या आहेत. आणि इकडे मागे तुम्हाला किल्ल्याची माहिती दिसेल. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. मजा आली. खूप जास्त फिरून आलो आम्ही. ॲडव्हेंचरस ट्रेक खूप जास्त. सह्याद्री. तिथे एक गुप्त गुहा आहे. पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये पाणी वगैरे झिरपणार आणि असा काही इथला व्ह्यू आहे. हा आमचा पहिला चेक पॉइंट. इथून आपल्याला परत वर जायचंय. फार भक्कम असा हा किल्ला आहे आणि याला फार उत्कृष्ट तटबंदी पण केलेली आहे. आणि इथून जो व्ह्यू येतोय ना, बाप रे बाप, जबरदस्त, एकदम जबरदस्त. कॅमेरामध्ये तुम्हाला हाईटचा अंदाज नाही येणार, पण बऱ्यापैकी आहे. हा का? हा आपला दुसरा चेक पॉइंट. किल्ल्याचा मेन दरवाजा, मुख्य दरवाजा, गणेश दरवाजा म्हणतात त्याला. तर इथून आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. 100%. काम 25. सेकंडरी कॅमेरामॅन ठेवलेला आहे आज आम्ही सोबत, कारण कंटेंट आम्हाला जास्त पाहिजे. ट्रेकिंगवाला. हा, पेंटिंगला टाकलेलं आहे. पेंटिंगला गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे एक देवरी आहे आतमध्ये आणि इथे एक कपारी आहे आणि या सगळ्या हाताने कोरून बनवलेले आहेत.
त्या खोदून बनवलेल्या आहेत. छन्नी हातोडा रे, हाताने म्हणजे. नॅचरली पण असतात ना डोंगरांवरती, तशा नाहीये. तर आल्यानंतर इथे एक नकाशा लावलेला आहे ज्याच्यात तुम्हाला कुठे काय आहे हे दाखवण्यात आलं आहे. महादरवाजा, जुन्नर बुरुज, पाण्याची टाकी, महादेव मंदिर अवशेष, राजवाडा अवशेष, कोराई माता मंदिर आणि चिलखती बुरुज. आणि असं काही तुम्हाला व्ह्यू मिळेल वरती आल्यानंतर. पावसाळ्यामध्ये जर का तुम्ही आले तर हे जे पिवळं झालेलं गवत आहे हे तुम्हाला सगळं काही हिरवं दिसून येईल, सगळी काही हिरवळ. आणि ते साईडलाच एक तलावसुद्धा आहे. माझ्या माहितीप्रमाणे किल्ल्यावर 2 तलाव आहेत. एक कोराई माता मंदिर, एक महादेव मंदिर आणि एक गणपती मंदिरसुद्धा आहे. तर आल्यानंतर तुम्हाला एक्सप्लोअर करावं लागेल. वेळा मार्गशीर्ष चालू आहे. या भागातून तुम्ही आतमध्ये आले इथं तुम्हाला महादेवाचं मंदिर दिसेल आणि मागच्या साईडला तुम्हाला तलाव दिसेल. इथे आपल्याला काहीतरी नवीन माहिती भेटलेली आहे की या ज्या तुम्ही कप अँड रिंग्स बघताय ना, तर हा डिनोट करतो की हा जो दगड आहे तो जुना आहे. हे अवशेष वेगळे, त्याला फॉसिल्स म्हणतात, ते फॉसिल्स वेगळे. हे कप अँड ड्रिंक प्लांट्स आहेत ना, हे आधी मानव म्हणतात ना त्याने हाताने केले. त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रकारचे खर्च आहेत त्याच्यामध्ये. पत्थर तोड़ने के बाद जो राउंड में मिलता है वही ना. वो फॉसिल्स आहे. पहिला कोणी हत्यार नाही त्यांना. वो फॉसिल्स हे आतमध्ये झाले, हे वरती असतात याच्या. ते 2 ते 3 प्रकार असतात. एक म्हणजे त्यांचं पुनर्जीवन जे आहे ना ते दर्शवणं, किंवा सूर्य, किंवा त्यांचं पुढची पिढी दर्शवणं. या तिघांपैकी एक त्याची असू शकते असं काही लोकांचं म्हणणं आहे. तिघांपैकी एक त्याची संकल्पना असू शकते, पण अजून ते डिकोड झालेलं नाही. म्हणजे प्रागैतिहासिक काळ जो असतो ना त्या काळातले. जर तुम्ही नेटवर पाहिलं कप अँड रिंग मार्क किंवा स्पायडर म्हणून जरी टाकलं ना तरी त्याच्यात येतात. पूर्ण त्याचे वेगवेगळे अवशेष भेटतात. म्हणजे भारतापेक्षा बाहेरच्या गावांमध्ये जास्त, बाहेरच्या देशात जास्त आहे. आणि भारतामध्ये कोकण साईडला आहे, कोकणामध्ये खूप मोठे आहेत असे. आधी मानवाने पूर्ण असं मोठ्या सपाट अशा दगडावरती हे कोरलेले आहेत. हेच ते कातळ शिल्पापैकी. आपली या मंदिराची स्वच्छता पूर्ण झालेली आहे. आता आपण चाललोय कोराई माता मंदिराकडे. त्या साईडला हे आहे कोराई माता मंदिर आणि अशा पद्धतीमध्ये मंदिर आहे. अतिशय जागृत असं देवस्थान आहे. आता आपण पोहोचलोय लक्ष्मी तोपच्या जवळ आणि आपण तिथे होतो कोराई माता मंदिराच्या जवळ. आणि या रस्त्याने आपण उतरून 5 मिनिटामध्ये इकडे आलोय लक्ष्मी तोप बघायला. रनवे आणि त्या ठिकाणी पण खाली एक छोटासा तलाव आहे. पण मला असं वाटतं पावसाळ्यामध्ये तिथे अजून चांगलं राहील, कारण सगळे हिरवळ तुम्हाला बघायला मिळेल पावसाळ्यामध्ये. सह्याद्रीची जी मजा आहे ती पावसाळ्यामध्ये नेक्स्ट लेवल आहे. काय व्ह्यू आहे जबरदस्त. मित्रांनो आता आपण चालत चालत झेंडा बुरुज जवळ आलेलो आहे, जो की कोरीगडचा सगळ्यात फेमस असा स्पॉट आहे. आणि हे खालून तुम्ही दृश्य बघू शकता. आणि आपण त्या पॉइंटवरून चालत आलोय, त्या पॉइंटवरून झेंडा बुरुज.
तिथं नाही कुठेतरी आधी इथं चालतो ना, इकडे झालं होतं ना आपण इकडे आणि बघितल्यानंतर मी आलो आम्ही आधी इथून चालत आलो होतो इथपर्यंत आणि परत खाली गेलो. खाली जाऊन परत या रस्त्याने आलोय, या रस्त्याने, आणि गाडी आम्ही तिकडे लावली. असं सगळं सह्याद्री आहे. खूप जास्त फिरलेलं आहे. जाताना पण परत एवढंच फिरायचं आहे. चला आता अजून काही इंटरेस्टिंग जर का असेल तर मी तुम्हाला जाता जाता दाखवेल. अदरवाईज डायरेक्ट आपण भेटू खाली पार्किंगला. ठीक आहे. ओके. आतमध्ये परत गुफा आहेत. पूर्ण काळोख आहे, मध्ये काही पण असू शकते. आपण मध्ये नाही जाणार आहे आणि वेळ सुद्धा खूप जास्त झालाय. आपण परतीचा प्रवास करतोय आता किल्ल्यावरून. हा जाणारच आहे का मग? चॅलेंज दिला तर हा माणूस आत्ता पण त्या गुफेत जाऊन येईल. याचा अवघड विषय आहे जरा. गडाच्या बुरुजचं परत रिकन्स्ट्रक्शन चालू आहे, सो त्यात पुरातन तत्व जपता येईल. आणि आता आम्ही या साईडनी खाली उतरणार आहे. पायऱ्या उतरून झाल्या मित्रांनो. आता आपल्याला परत एकदा 20 मिनिटाचा ट्रॅक आहे आणि हा कंप्लीट करून आपण पोहोचणार आपल्या गाड्यांजवळ. आता आमचा गड उतरून झालेला आहे पूर्ण आणि प्लॅन असा बनतोय की आम्ही सगळे जाणार आहे टायगर पॉइंटला. सो क्लाइमॅक्स हो गया गाइस. ए थांब 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 थांब. पकडली का स्टँड वर आहे. सर आहेस रे परत क्लायमॅक्स झालाय गाइस. अश्विन भाऊ हा कसं वाटतंय तुम्हाला? माझी गाडी गेली मोटर, पण अशी कशी झाली? नाही परत घे परत घे परत घे. चालू कर. झाली गिअर मध्ये नाही ना गाडी? नाही आता झाली मोटर चालू झाली. बस बस फिरून काम 25 झाला होता गाइस. इकडे खडे होते ते मोठे खडे होते ते नको तरी जोर. सनला सेट करून चाललोय गाइस आम्ही. व्हॉट नेक्स्ट? अभी करेंगे पार्टी, जंगी पार्टी. व्हॉट नेक्स्ट? पुढचा किल्ला कुठला अध्यक्ष महोदय? ते पुढच्या व्हिडिओत का? पण आता कुठे चाललोय? कुठे? पुढच्या स्टॉपला का? ओके. इथं आपण छोटासा चाय ब्रेक घेतला होता. गाडी आपली पुढे निघून गेली आणि आता आम्ही सुद्धा निघायच्या तयारीत आहे. कसा आहे अश्विन? हा संभाटाचा प्रत्येकाला सॉरी आणि धन्यवाद. काळानुसार समजतो पुण्य पाप. मध्ये गारव्यासारखा. आपण आता घरी आलेलो आता जेवू आणि मग घरी जाऊ. ओके ओके. आम्ही इथे एक प्रोफेशनल भेळवाला पण बनवला आहे. अश्विन एकदा. नाही 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 गोल 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 नाही, असा पुरा भांडाचा आडवा करून गोल. हा बस खाऊ. फायनल टक टक टक. यस. चला बाय बाय. चला सर थँक्यू. चला गाईज इथून आता डायरेक्ट आपण निघाले आपल्या देहू फाटा आळंदी साईडला आणि घरी जाऊन आपण व्लॉग एंड करूया.